नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले होते. मात्र स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा खळबळजनक आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले. नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35 बारामती बोलते आहे. सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही. धन्यवाद. पाहत राहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.